नमस्कार, राम राम आणि सर्वांना रामकृष्ण हरी. सर्वांचं मी मित्रांनो स्वागत करतोय एका आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. बघा, 140 कोटीहून जास्त लोकसंख्या असलेला आपला भारत देश, भारतवर्ष, या 140 कोटीमध्येच सर्व लिबरल आहेत असं नाही. जे रस्त्यावरती येतात, उद्ध्वंस करतात, विध्वंस करतात, देशविरोधी कृत्य करतात आणि हिंदुत्वाला शिव्या घालतात, हे फक्त उपद्रवी आहेत. जर तो शांत हिंदू, तो शांत देशभक्त, तो संयमी विद्यार्थी जर रस्त्यावर येईल ना, यांना सगळ्यांना पळती भुई थोडा होईल. हे सगळे लोक शांत आहेत, शांतप्रिय आहेत, याचा अर्थ हे गांडू आहेत असं नाही. असं होत नाही. सनातन हिंदू एक अहिंसेचं ब्रीद आहे. त्याबरोबरच तुम्ही आमचे देव बघा, आमचे देवधर्म बघा, सर्वांच्या हातामध्ये शस्त्र आहे आणि तेवढंच प्रेम सुद्धा आहे. वेळी शस्त्राचा वापर हा आमच्या इतिहासामध्ये झालेला आहे आणि आताही होतो आहे. या जंतर मंतरच्या माध्यमातून आमच्या धर्माला, आमच्या देशाला या लोकांनी टार्गेट केलं होतं. मित्रांनो, तुमच्या डोळ्यावरील जे पट्टे आहेत ते पट्टे काढा. तुमचं एकदम 101% तुमचा कार्यक्रम या लोकांनी केलाय, टाइम लावून. ते पण या लोकांनी तुमचं असं ब्रेन वॉश केलेलं आहे. त्या ब्रेन वॉश करणारी सोशल मीडिया, इंस्टाग्राम आणि फेसबुक याचा हिशोब सुद्धा मोदींनी केलाय. त्यांनी मान्य सुद्धा केलंय की आम्ही सगळे हे जे केलं ते आम्ही पैसे घेऊन केलं. म्हणजे हे आंदोलनाच्या पाठीमागं किती पैसा लागला होता ह्या देशाला, ह्या राष्ट्राला बर्बाद करण्यासाठी, तुम्ही याची कल्पना सुद्धा मित्रांनो करू शकत नाही. आता सगळं पैलू, सगळ्या गोष्टी, सगळ्या काही आता ओपन आणि खुल्या होत आहेत. सगळ्या गोष्टी बाहेरही येत आहेत. त्या आंदोलनाच्या माध्यमातून काय काय झालं तुम्हाला मी एक लहानसं उदाहरण देतो. महाराष्ट्रामधील, जगामधील सगळ्यात मोठं आंदोलन हे मराठा आरक्षणाचं होतं. मला तुम्ही एक गोष्ट सांगून द्या, मराठा आरक्षणाच्या माध्यमातून कधीही देशविरोधी घोषणा झाली नाही. कधीही उमर खालिदला सोडा ह्या घोषणा केल्या नाहीत. कुठेही ॲम्ब्युलन्स येऊ द्या, मराठ्यांनी पूर्ण ॲम्ब्युलन्सला वाटा दिलेले आहेत. एवढं शांतप्रिय आंदोलन कुठं झालं असेल मी म्हणत नाही. पण दिल्लीमध्ये याहून 4 आंदोलन होतं आणि त्या आंदोलनामध्ये ज्या प्रकारे भारत पेटवायच्या गोष्टी केल्या गेल्या, भारताचा नेपाळ करायच्या गोष्टी केल्या गेल्या आणि खास करून या लोकांनी, ह्या हरामखोर भडव्यांनी पोलिसांना आणि आर्मीला दोघांवरही हात उचलले आणि अनेक प्रकारच्या घाणेरड्या रील्स ह्या लोकांनी केल्या. आणि त्या रील्सला प्रमोट कोण केलं, त्या 2 ते 3 कंपनीची नावं सुद्धा आता आलेली आहेत. ह्या सगळ्या भडव्यांना पैसा हा बाहेरून पुरवला गेलाय, ते हे भारत तोडण्यासाठी. अजित डोवाल बोलले होते भाषणामध्ये की भारताला धोका हा परकीयापासून मुळात नाहीच. भारताला धोका हा भारतातील अशा भडव्यापासून आहे. मग सगळे यामध्ये अजून आपले राजकारणी जाऊन मिसळले गेले. यांच्यामध्ये द्वेष कुठला की आम्हाला या पक्षानं निवडणुकीमधून हरवलं. पण या लोकांना कळत नाही की आपण का हरलो, आपण स्वतःच्या मरणानं मरतोय. याला लोक जबाबदार नाहीत. फक्त तुम्ही ट्रेंडिंग विषय घेऊन तुम्ही लोकांना संमोहित करायचा प्रयत्न करतात. आता ह्या 10 दिवसापूर्वी एक नवीन विषय चालू होता महाराष्ट्रामध्ये, तो म्हणजे रामरक्षाचा. ते रस्त्याला आले, रामरक्षा म्हणले, हनुमान चालिसा म्हणले, मारुती मंत्र म्हणले, किती नाटकं केले आणि लगेच जंतर मंतरचं मॅटर वरी आलं, लगेच रामरक्षा मॅटर हे मागं पडलं, बॅकफुटला पडलं. याचा अर्थ काय? याने फक्त नाटकं चालू केले होते, ह्याचा अर्थ नाही याचा. मग ह्या सगळ्या आंदोलनाला ज्यावेळेस झारखंडमध्ये प्रोटेस्ट चालू आहे, केरळला चालू आहे, कर्नाटकमध्ये चालू आहे आणि पंजाबला चालू आहे, त्या ठिकाणी हे लोक नाही गेले. त्यांना हे वाटलं की फक्त विद्यार्थी हे जंतर मंतरला आले होते आणि झारखंडला विद्यार्थी नव्हतेच, पंजाबला विद्यार्थी नव्हतेच. म्हणजे ह्या लोकांचा हा भामटेपणा आहे, हा भामटेपणा लोकांपर्यंत पोहोचलाच. पण काय झालं, त्या प्रोटेस्टहून जास्त रील्स हे लोकांपर्यंत पोहोचवले गेले. त्यामध्ये पोलिसांनी कसं मारलं बघा, मिलिटरीने कसं मारलं बघा,
कसं या लोकांनी अन्याय केला बघा, हे दाखवायचा प्रयत्न आतोनात केला. त्या ठिकाणी 125हून जास्त एम्प्लॉईज गेले होते व्हिडिओ करण्यासाठी, नेरेटिव्ह पसरवण्यासाठी, सगळे पेड पैसे देऊन. मग झारखंडला हे गेले नाहीत, काय बोलले की आता सगळे आम्हाला टायफॉइड झाल्या सर्वांना. हे तिकडे जाऊन हॉटेल बुक करून मध्ये नाचतात, पार्ट्या करतात हे झुरळं, तेव्हा ह्यांना टायफॉइड होत नाही. आणि दिल्लीवरनं संभाजीनगरला मिटिंग करायला येतात तेव्हा ह्यांना टायफॉइड होत नाही. मग ह्यांना फक्त झारखंडचं आंदोलन आलं, टायफॉइड होतो. आणि त्यानंतर तो रवीश कुमार नावाचा लेफ्टिस्ट बोलतो की प्रत्येक ठिकाणी मीडिया पोहोचू शकत नाही, पण हाच भडवा उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम जेव्हा रॅली होती भारत जोडो तेव्हा सुद्धा हा कव्हर केला गेला होता. त्याहून पुढे जाऊन जेव्हा नेहा बोरा नावाची मुलगी ही ISA ची जी विद्यार्थी होती, म्हणजे ह्या अभिजितची मैत्रीण, ती झारखंडला गेली. त्यावेळेस तिथले विद्यार्थी जे बोलले ते अतिशय महत्वाचं आहे. ते विद्यार्थी आहेत ते आपले हक्कात लढतात, पण त्याने बोलले काय, आमच्या आंदोलनामध्ये ते लोक नको आहेत जे लोक झुरळ CJPच्या आंदोलनात होते. तर आम्हाला इथं कुठला उपद्रव करायचा नाही. आम्हाला देशविरोधी नारे लावणारे, देशाविरोधामध्ये बोलणारे, हिंदू देवतांचा अपमान करणारे लोक आमच्या रॅलीमध्ये नको आहेत. उघड आहे, फरक साफ आहे. दोन आंदोलनामध्ये डिफरन्स काय होता आणि नेमकं आंदोलनामध्ये विद्यार्थी कोणत्या होते. दिल्लीमध्ये खायला बिर्याण्या, पिझ्झा यांची ऑर्डर पाकिस्तान, बांगलादेश इकडनं व्हायच्या, पण या झारखंडला लोकांनी चिवडा खाऊन दिवस काढलेत, भात भाजी खाऊन दिवस काढलेत, भात चटणी खाऊन दिवस काढलेत विद्यार्थ्याने. पण त्या ठिकाणी हे लोक तिथे पोहोचले नाहीत कारण ते झारखंडचे विद्यार्थी नव्हतेच. विद्यार्थी होते ते फक्त जंतर मंतरचे होते. त्यांचं वय होतं 35 वर्ष, 40 वर्ष वयाचे विद्यार्थी जंतर मंतरला होते. हा जो फरक आहे मित्रांनो, फरक ओळखून घ्या. हेच नाही, आता पूर्ण भारत जागा होतोय, पूर्ण भारतापर्यंत यांच्या सगळे कारनामे पोहोचत आहेत, सगळे प्रूफ येत आहेत. आणि भारत सरकार आणि आपली एजन्सी आहेत त्यांनी जे काम बजावलंय ते काम काय बजावलंय हे आता लोकांसमोर हळूहळू येत आहे. आता अक्षरशः त्या फेसबुकनं गुडघे टेकलेले आहेत, पण गुडघे टेकायची वेळ ह्या सगळ्या भडव्यांची आली मित्रांनो. त्या भडवे हा शिवी नाही, कारण पंतप्रधानांना लोकांनी शिव्या घातल्या तर ती शिवी होऊ शकत नाही, तर आम्ही बोललो ती अजिबात शिवी होऊ शकत नाही. मग हे सगळं प्रकरण त्या झारखंडच्या विद्यार्थ्यांनी हाणून पाडले मित्रांनो. तरी दाखवलंय हे सगळे जे आहेत हे भामटे आहेत, हे कुणी देशप्रेमी नाहीत. आणि या लोकांना नीट फक्त बहाणा होता, त्यांना भारताचा नेपाळ, बांगलादेश करायचा होता, हे त्यांनी स्पष्ट मत मांडलंय लोकांनी. आता हे प्रत्येक गावागावातून, प्रत्येक जिल्ह्यातून ह्याच भावना लोकांच्या पुढे येत आहेत. लोकांनी त्या दिपक्याचा बाजार उठवलाय, पण त्याबरोबर त्यांना सपोर्ट कोण कोण केले त्या सगळ्यांचा हिशोब ही जनता करणार आहे. जनता सब जानती है, जनता वेडी नाही. त्यांच्या डोक्यावरती ब्रेनवॉश या लोकांनी केलं होतं, पण शेवटी म्हणतात ना, लबाडी हे एक आखूड पांघरून आहे. जर पाय झाकले तर डोकं उघडं पडतं आणि डोकं झाकलं तर पाय उघडे पडतात. हे असं झालंय. हे CJP आंदोलन हे लबाड आंदोलन होतं. त्यांनी तोंड झाकायचा प्रयत्न केला तर यांचे पाय उघडे पडतील, आणि पाय झाकायचा प्रयत्न केला तोंड उघडे पडतील, कारण खोटं ज्याजवळ टिकू शकत नाही. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा. आणि हे लोक हळूहळू भारतातनं गायब होतील, पळून जातील, कारण यांचं कृत्य हे अतिशय भयंकर आहे.